नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यातील तरुणांसाठी एक असा आनंदाची अशी बातमी आहे, ते म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत जे राज्यातील पोलीस विभागातील जे पदे आहेत, जे रिक्त झालेली पदे आहेत, ते पदे भरण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचाच आज शासन निर्णय आलेला आहे। तर काय शासन निर्णय आहे ते आपण येथे बघूया। सन 2022 व 23 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पद भरती निर्बंधातून सूट देण्याबाबत, तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर 31 जानेवारी 2024 चा हा शासन निर्णय आहे। काय शासन निर्णयामध्ये आहे, किती पदे भरले जाणार आहे आणि कोणकोणत्या जागेसाठी, कोणकोणत्या पोस्टसाठी ही पदे भरले जाणार आहे ते आपण इथे बघूया। सन 2022 व 23 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रामुख्याच्या स्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समॅन, पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई असे एकूण 17,471 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या वतीने जे आहे ते सूट देण्यात आलेली आहे। तर प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कारवाई करताना आवेदन पत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते। त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे किंवा OMR आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त इतर सक्षम प्राधिकरण असणार आहे। जे घटक कार्यालय OMR आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या जे तरतुदीनुसार सूट देण्यात येईल। सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे एकत्रित अर्ज व छाननी, तसेच सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस महासंचालनालय महाराष्ट्र राज्य यांची राहणार आहे। तर परीक्षा समीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालनालय राज्य परिपत्रक निर्गमित राहतील। तर सदर भरती लवकरच आता सुरू होणार आहे। याचा जे आज शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जे 17,400 पदे आहेत ते भरून घेण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। आता लवकरच याचे जे वेबसाईट सुरू होईल आणि वेबसाईटवरती कसे अर्ज भरायचे आणि अर्ज कुठून भरायचे याचा देखील अपडेट आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच आता हे जे भरती होणार आहे याचं वेळोवेळी अपडेट घेत राहू। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपण maharashtra.gov.in या शासनाचे जे वेबसाईट आहे तिथून आपण डाउनलोड देखील करू शकता। तसेच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी या GRची PDF दिलेली आहे, त्याची लिंक दिली आहे, तिथून देखील डाउनलोड करू शकता। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।